नमस्कार. आपल्या भावना आणि आपला स्वभाव या दोन गोष्टी खरं तर आपलं आयुष्य घडवत असतात. पण अनेकदा असं होतं ना की या दोन्हींमध्ये एक प्रकारची ओढाताण सुरू असते. तर आज आपण नेमकं याच भावनांच्या जगाला समजून घेणार आहोत. आणि हो, आपल्या विचारांमध्ये आणि वागण्यात एक ताळमेळ, एक सुसंवाद कसा साधायचा हे सुद्धा पाहणार आहोत. कधी विचार केलाय का की आपला दिवस कसा असतो? म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत या संपूर्ण दिवसात आपण कितीतरी गोष्टींमधून जातो, हो ना? कितीतरी वेगवेगळे अनुभव घेतो. आणि गंमत म्हणजे प्रत्येक अनुभव आपल्या मनात एक वेगळीच भावना निर्माण करून जातो. आपलं हे भावनांचं जग आहे ना, ते खूप साधं आहे आणि तितकंच गुंतागुंतीचं सुद्धा. बघा ना, वर्तमानपत्रातली एखादी बातमी वाचून चिंता वाटते. दुसरीकडे क्रिकेटचा सामना जिंकलो की काय मोठा आनंद होतो. मित्रमैत्रिणींशी गप्पा मारताना एकदम मोकळं वाटतं. आणि सर्कसला विदूषक तर आपल्याला खळखळून हसवतोच. म्हणजे बघा, या अशा छोट्या मोठ्या प्रसंगांमधूनच आपल्या आत भावनांचं एक अख्खं विश्व तयार होत असतं. आणि याच भावनांच्या प्रवाहातून माणसाच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू दिसतात. जसं नाण्याच्या दोन बाजू असतात ना, तसंच काहीसं. कधी आपण एकदम स्वार्थीपणे वागतो, फक्त स्वतःचा विचार करतो, तर कधी दुसऱ्यांसाठी मोठा त्यागही करतो. कधी रागाने लालबुंद होतो, तर कधी शांतपणे माफ करून पुढे जातो. प्रेम, मत्सर, आनंद, दुःख याच सगळ्या भावना मिळून आपला स्वभाव घडवत असतात. आणि हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. माणूस फक्त विचार करणारा प्राणी नाहीये, तो तितकाच भावनाशीलही आहे. आपल्याकडे विचार करायला बुद्धी आहे आणि त्याचवेळी अनुभव घ्यायला मनसुद्धा आहे. त्यामुळे एका चांगल्या आणि समाधानी आयुष्यासाठी या दोन्हींमध्ये म्हणजे विचार आणि भावनांमध्ये संतुलन असणं खूप गरजेचं आहे. आणि याच संतुलनाला म्हणतात भावनिक समायोजन. आता हे नाव जरा अवघड वाटेल, पण गोष्ट सोपी आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जणू काय आपण भावनांच्या लाटांवर विचारांच्या मदतीने स्वार होतोय. म्हणजे काय, तर आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायचं, त्या योग्य प्रमाणात व्यक्त करायच्या आणि विचार करून वागायचं. बघा, कोणी चुकल्यावर राग येणं अगदी साहजिक आहे, पण त्या रागाला आपल्यावर ताबा मिळवू न देणं हेच आहे खरं भावनिक समायोजन. ठीक आहे. मग हे भावनिक संतुलन साधल्याने नेमकं काय मिळतं? याचे फायदे काय आहेत? आणि यातून एक संतुलित व्यक्तिमत्व नक्की कसं तयार होतं? चला पाहूया. याचे फायदे खरंच खूप मोठे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतरांना समजून घेण्याची आपली क्षमता वाढते. यामुळे आपली नाती अधिक घट्ट आणि खरी होतात. एवढंच नाही तर कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यावर मात करण्याची ताकद आपल्याला मिळते. मत्सर करण्याची सवय कमी होते, इतरांशी जुळवून घेण्याची वृत्ती वाढते, हट्टीपणा, हेकेखोरपणा कमी होतो. आणि या सगळ्याचा परिणाम काय? तर आपण जास्त आनंदी जातो. चला, आता एका अशा भावनेबद्दल बोलूया जी आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहे, आणि ती म्हणजे राग. अनेकदा आपण रागाला आपला शत्रू मानतो, नाही का? पण तसं करण्याऐवजी राग ही एक नैसर्गिक भावना आहे आणि तो आपल्याला काहीतरी महत्त्वाचा संदेश देत असतो, हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. विचार करा बरं, आपल्याला राग कधी येतो? कारणं खूप सामान्य असू शकतात. समजा एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली की लगेच राग येतो. किंवा आपला कोणी अपमान केला तर राग येतो. इतकंच काय, आपल्या डोळ्यासमोर कोणावर अन्याय होताना दिसला तरी आपल्याला राग येतो. आणि हे अगदी स्वाभाविक आहे. पण जर या रागावर नियंत्रण ठेवलं नाही ना, तर त्याचे परिणाम मात्र गंभीर होऊ शकतात. काय होतं? आपला समंजसपणा कमी होतो. इतरांना मदत करण्याची, सहकार्याची वृत्ती कमी होते आणि ह्याचा परिणाम फक्त आपल्या नात्यांवरच नाही, तर आपल्या शरीरावरही होतो. डोकेदुखी, झोप न लागणं असे शारीरिक त्राससुद्धा सुरू होतात. आता इथे काही प्रसंग दिले आहेत. जरा विचार करूया. रणजित आणि अभय पहिल्या बाकावर बसण्यावरून भांडायला लागले. किंवा दुसरीकडे बघा, शिक्षकांनी छायाच्या निबंधाचं कौतुक केलं आणि ते बघून मीनाला राग आला. आता सांगा, अशा प्रसंगांमध्ये योग्य वागणूक काय असायला पाहिजे? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हे उदाहरण बघा. इथे योग्य आणि अयोग्य वर्तन यातला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला मीना आहे, जिला राग आला आणि तिने तिच्या मैत्रिणीशी बोलणंच बंद करून टाकलं. ही एक अविचारी प्रतिक्रिया झाली. तर दुसऱ्या बाजूला सुरेश आहे. त्याने कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून लगेच विश्वास ठेवला नाही. त्याने आधी खात्री करून घेण्याचा, विचारपूर्वक कृती करण्याचा निर्णय घेतला. आणि हेच योग्य वर्तन आहे. मग आता प्रश्न पडतो की आपला स्वभाव असाच राहणार का? तो बदलूच शकत नाही का? तर तसं अजिबात नाहीये.
आपल्या स्वभावात बदल करणं नक्कीच शक्य आहे. आणि त्याची पहिली सगळ्यात महत्त्वाची पायरी कोणती असेल तर ती आहे आपल्या उणिवांची, आपल्या दोषांची जाणीव होणं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. आपल्यामध्ये जशा चांगल्या गोष्टी, क्षमता आहेत, तशाच काही उणिवासुद्धा आहेत. आपल्याला काय चांगलं जमतं हे माहीत असणं जितकं गरजेचं आहे ना, तितकंच आपल्याला काय जमत नाही हे स्वीकारणं सुद्धा महत्त्वाचं आहे. चला, यासाठी नेहाची गोष्ट पाहूया. नेहाची एक अडचण होती. ती खूप जास्त बोलायची. इतकी की तिच्यामुळे दुसऱ्या कोणाला बोलायची संधीच मिळायची नाही. आता याचा परिणाम काय झाला असेल? साहजिकच आहे. तिच्या मित्रमैत्रिणी तिला टाळू लागल्या. आणि हाच तिच्यासाठी एक महत्त्वाचा क्षण होता. तिच्या हे लक्षात आलं की अरे, आपल्या वागण्यामुळेच आपली मित्रमंडळी आपल्यापासून दूर जात आहेत. तिला तिच्यातल्या उणिवेची जाणीव झाली. आणि मग खरा बदल सुरू झाला. तिने फक्त मनातल्या मनात नाही ठरवलं, तर त्यावर काम करायला सुरुवात केली. तिने तिच्या मैत्रिणींनाच मदतीला घेतलं. त्यांना सांगितलं, मी जास्त बोलायला लागले ना की मला थांबवा, मला आठवण करून द्या. बघा, हे उदाहरण किती छान आहे. स्वतःच्या उणिवेची जाणीव आणि ते बदलण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न, यातून स्वभावात नक्कीच बदल घडवून आणता येतो. तर मग स्वभाव बदलण्यासाठी या 4 सोप्या पायऱ्या आपण लक्षात ठेवू शकतो. पहिली पायरी, आपल्यातल्या दोषांची जाणीव करून घेणं. दुसरी, इतरांमध्ये जे चांगले गुण आहेत ते ओळखणं. तिसरी, बदल करण्याचा पक्का निश्चय करणं. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची, गरज लागल्यास इतरांची मदत घेणं. आणि शेवटी हे एक वाक्य कायम लक्षात ठेवण्यासारखं आहे. प्रयत्नांनी आपल्या स्वभावातील दोष दूर करता येतात. बदलाची सुरुवात कोणीतरी बाहेरून करणार नाही, ती आपल्या स्वतःच्या इच्छेतून आणि आपल्याच प्रयत्नांतून होणार आहे. तर मग आजच्या या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा की आपल्या स्वभावातील असा कोणता पैलू आहे ज्यात आजपासून थोडा तरी बदल घडवण्याचा प्रयत्न आपण करू शकतो.